गडचिरोली जिल्ह्यात राजकीय क्षेत्र असलेल्या अहेरी येथील राज्यमार्ग अनेक वर्षांपासून रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या बैठकीत माजी राज्यमंत्री तथा आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. अहेरी शहरातील मुख्य रस्ता सध्या अत्यंत अरुंद असून नियमानुसार त्यांचे रुंदीकरण करणे आवश्यक असल्याचं त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार लवकरात लवकर कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले. मात्र आता प्रशासन यावर कितपत वेगाने निर्णय घेते आणि कामाला सुरुवात होते का याकडे अहेरीकरांचं लक्ष लागलंय. पत्रकारांना माहिती देताना आमदार डॉक्टर धर्मराव बाबा काय म्हणाले बघूया. रोड बाउंड्रीचं जे स्टेट हायवे आहे ते सुद्धा मार्किंग करायचं आणि जे लोकांनी वेगवेगळ्या जागावर अतिक्रमण केलेलं आहे ते सगळं अतिक्रमण काढायचं हे सुद्धा आपण त्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. आणि त्या दृष्टीने सेंटर पासून मला वाटतं 20 मीटर सेंटर पासून 20 मीटर इकडे 20 मीटर इकडे असा प्रकारचा रस्ता बनवायचा आहे. त्या दृष्टीकोनातून आता ते मार्किंग करतील BNC डिपार्टमेंट आणि CO तहसीलदार आणि सर्व हे सगळे 4-5 डिपार्टमेंट मिळून ते मार्किंग झाल्यानंतर मग ते ज्यांचे पट्टे असतील त्यांचं कॉम्पेन्सेशन करतं काम थांबेल. ज्यांचे पट्टे नसतील त्या जे 20 मीटरच्या आतमध्ये येतील ते सर्व घर पाडायचं. घर असेल काय बांधकाम असेल ते सगळं पाडायचं अशा प्रकारचा आदेश आपण संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आणि रोड वाढला पाहिजे, रोड चांगला झाला पाहिजे. आपण राजनगरी म्हणतो अहेरी हा कुठेतरी एक चांगला अहेरी शहर चांगल्यासारखं दिसलं पाहिजे, नगरपंचायत चांगलं दिसलं पाहिजे. या दृष्टिकोनातून हनुमान मंदिर दक्षिणमुखी पासून तर हनुमान मंदिर गांधी चौक ते गडेरी आणि गांधी चौक ते महागाव रोड जिथे जिथे जे काही अतिक्रमण असतील ते सगळं अतिक्रमण आपण काढणार असं प्रकारचा निर्णय झालेला. जे अतिक्रमण झालेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा फॉरेस्ट अधिकारी आले होते. त्यांनी सुद्धा ते त्या प्रकारे त्यांना निर्देश दिलेला आहे की जे अतिक्रमण फॉरेस्टच्या जागावर झाले असतील. आपल्या या गावामध्ये फॉरेस्टचं जमीन सुद्धा भरपूर आहे. तेलगुटाकडे आपला जागा भरपूर अतिक्रमण झालेलं आहे. इकडचं काही भागात चिरपेली भागामध्ये अतिक्रमण झालं तर सगळं अतिक्रमण काढून ते शासन जमा करायचं असं प्रकारचं त्यांना आपण निर्देश दिलेले. स्थळ असेल, धार्मिक स्थळ असेल, काय असेल ते अतिक्रमण नाही करायचं ना. आपल्याला जे जागा दिलेलं आहे अलॉटमेंट केलं असेल ते आता पुष्कळच्या जागामध्ये पण पाहतो की रस्त्यावर देवस्थान वगैरे बांधले तरी सुद्धा ते आता हळूहळू ते काढत आहे. नॅशनल हायवे, स्टेट हायवे त्याच्यामध्ये येत तिथं आपण प्रशासनाला निर्देश दिले काय भामरागडचं जे आहे की आता नवीन ब्रिज बांधकाम जे सुरू झाला होता. माझा आता पहिला टर्म झाला, त्याचा दुसऱ्या टर्म झाला. काही मला वाटते अमरीशरावचा एक टर्म त्याच्यामध्ये गेलेला. म्हणजे जवळजवळ 15 वर्षापासून लोक पाहत आहेत पाणी त्या जुना पुलाच्या वरून वाहते 10-15 फूट. तर ते ब्रिजचं काम थांबलेलं होतं. काही लोक कोर्टामध्ये गेल्यामुळे आता त्या लोकांनी केस विड्रॉ केला आणि केस विड्रॉ केल्यामुळे आता ते काम प्रगतीपथावर आता सुरू होऊ शकते असं प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मला वाटतं या वेळेला ते पूर्ण होऊ शकते असं आपल्याला दिसून येत आहे. परंतु जे अतिक्रमण त्याच्यामध्ये झालेलं आहे, काही लोकांचं घरं जातात, काही लोकांची दुकाने जातात. 12 फीटचा रोड असेल तर त्याच्यामध्ये काही लोकांचं जाईल आणि जर 18 फूट रोड झाला तर त्याच्यामध्ये जास्त लोकांचं 30-35 लोकांचं घरं जाऊ शकते. अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्या दृष्टिकोनातून संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की स्पॉटवर जाऊन आपण आणि पाहून काय आपल्याला मार्ग काढता येईल ते मार्ग काढायचं काम आपल्याला करायचं. ज्या लोकांचं घरं जातात त्यांना पण ज्यांच्याकडे घरं असतील इतर जागेवर पट्टा असेल इतर जागेवर तर त्यांना नाही, परंतु ज्यांच्याकडे बिलकुल निराधार होत असतील तर त्या लोकांना पट्टे देण्याचं काम म्हणजे घराकरता जागा देण्याचं काम नियमाप्रमाणे आपण करणार आहोत. ते सुद्धा देण्याचं काम 30-35 लोक आहेत. त्या लोकांचा घर देण्याचा पट्टे देण्याचं काम आपण करणार. त्यासोबत ज्यांचे दुकाने जात आहेत त्यांना टेम्पररी अरेंजमेंट आपल्याला काय करता येईल का त्या दृष्टिकोनातून सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं. आणि ते संबंधित अधिकारी फॉरेस्टचं जागा सगळं फॉरेस्ट असल्यामुळे आपल्याला फॉरेस्ट अधिकारी सोबत बैठक करून त्यांना काही शेड वगैरे बांधता आला, टेम्पररी
शेड म्हणजे ते संकुल व्यापारी संकुल बनेल तोपर्यंत आपल्याला काय ऍडजस्टमेंट करता येईल का, त्या दुकानदारांना काय आपल्याला सवलत आपल्याला करून देता येईल का, त्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार झालेला आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा अधिवेशनानंतर पुन्हा बैठक घेऊ आणि त्यांचा सुद्धा माल काढण्याचं काम आपल्या माध्यमातून केलं जाईल. एस मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली.